नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। स्कूल चलो अभियानाची सुरुवात करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी शिवपूर येथील कंपोजिट विद्यालयात पोहोचले। यावेळी त्यांनी सांगितले की शिक्षण फक्त पदवी मिळवण्याचे साधन नाही। महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी नागपूर पोलीस भवनात नागपूर परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले। या परिषदेमध्ये नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस महासंचालकांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी तसेच कामाशी संबंधित विविध मुद्दे गांभीर्याने ऐकले। त्यांनी सर्व प्रकरणे गंभीरतेने घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक सूचना दिल्या आणि तक्रारीचे त्वरित निराकरण सुनिश्चित करण्याचे आदेश दिले। तसेच पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवणे, शिस्त राखणे आणि उत्तम समन्वय साधण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले। डीजीपी दाते यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्यनिष्ठ राहून उत्कृष्ट काम करण्याचे आवाहनही केले। या कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र संदीप पाटील, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोदार, अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर सागर खर्डे आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। नागपूर जिल्हा स्थित नरखेड पोलिसांनी कारवाई करत अवैध पद्धतीने नेले जात असलेले 44 बेल मुक्त केले आणि 2 आरोपींना अटक केली। अटक केलेल्या आरोपीची नावे जितेंद्र मदन सिंह परिहार आणि नामदेव उर्फ देवा श्यामराव बाबणे असून ते दोघेही पांढरी, जिल्हा पांढुर्णा, मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत। पोलिसांनी माहिती मिळाली होती की पशूंना परवानगी न घेता आणि योग्य तरतूद न करता हत्या करण्यासाठी नेले जात आहे। कारवाईच्या वेळी आरोपींकडे पशुशी संबंधित कोणतेही वैध दस्तऐवज सापडले नाहीत। या प्रकरणी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे। नागपूर जिल्ह्यातील नरखेड तहसीलच्या मालापूर येथे बालविवाहाचा गंभीर प्रकार समोर आला। येथे एका धार्मिक समारंभात 15 वर्षीय किशोरीची 35 वर्षीय व्यक्तीशी विवाह केला गेला। किशोरी 8वीची विद्यार्थिनी आहे। ही घटना 26 मार्च 2026 ची असल्याचे सांगितले जाते। बाल संरक्षण विभागाला ही माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब कारवाई केली। विभागाची टीम किशोरीकडे पोहोचली, तिचा बयान नोंदवला आणि तिची वैद्यकीय तपासणी केली। किशोरीच्या सुरक्षिततेसाठी आणि काळजीसाठी तिला बालगृहात ठेवण्यात आले। जिल्हा बाल संरक्षक अधिकारी मुस्ताक पठाण यांनी सांगितले की या प्रकरणात विभाग घडवून आणणाऱ्या पुजारी, आचारी, बाराती आणि समारंभात उपस्थित असलेल्या सर्व लोकांविरुद्ध कारवाई केली जाईल। तपासात हेही समोर येत आहे की मध्यस्थी करणाऱ्या महिलेकडून किशोरी विकून विवाह केला गेला की नाही हे तपासले जात आहे। किशोरीच्या पुनर्वसन आणि सुरक्षिततेसाठी प्रकरण बाल कल्याण समितीकडे पाठवण्यात आले। बाल संरक्षण विभागाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सर्व आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी कार अपघाताबद्दल आपली दुःखद प्रतिक्रिया व्यक्त केली आणि सांगितले की विहिरीच्या मालकाविरुद्ध प्रकरण नोंदवले गेले। तसेच मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली। पुढे फडणवीस यांनी बारामती उपनिवडणूक बिनविरोध होण्यावर जोर दिला आणि सर्व राजकीय पक्षांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।